इथं बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयी रे मेल्या मागे रडतील सारे तुटतील जागे दोरे. इथं कुणीच कुणाचं नाही. मग इथं आल्यानंतर मरण कधी विसरू नका. मरायचं एक कंप्लेट. माणसाची इच्छा आहे मी मरूच नाही. आता इथं एक गंमत आहे, माणसाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. इच्छा देवाची पूर्ण होईल, साधूची होईल, पण माणसाची नाही, कधीच नाही. बघा तुम्ही एखाद्याकडे आल्टो गाडी असू द्या, आल्टो, थोडे कीर्तन वाढलं की त्याला वाटतं आता मस्त स्विफ्ट घ्यावा. बरं, स्विफ्ट झाली की त्याला वाटतं असते मस्त ब्रेझा घ्यावा. बरं, ब्रेझा झाली की वाटतं माणसाला वाटतं मस्त स्कॉर्पिओ घ्यावा. स्कॉर्पिओ झाली की वाटतं असं मस्त इनोवा घ्यावा. बरं, इनोवा झाली की वाटतं माणसाला असं फॉर्च्युनर घ्यावा. फॉर्च्युनर झाली की वाटतं असे BMW घ्यावा. BMW झाली की वाटतं अशी फरारी घ्यावा. फरारी झाली की वाटतं असं हेलिकॉप्टर घ्यावा. हेलिकॉप्टर झाली की वाटतं असं विमान घ्यावा. आता विमान झाल्यावर का आबाळ खातो का काय? ही माणसाची इच्छा आहे, कधीच पूर्ण होत नाही महाराज. देवानं पोरांनो तुमची माझी दुनिया इतकी भयानक बनवली म्हणून एक कवी कद्र कद्र देवाला म्हणला, ए देवा दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, अरे काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. काहे को बनाई कद्र कद्र म्हणतोय तो कवी, कारण की तुमची माझी इच्छा पूर्णच होत नाही. तुमचं माझं उदाहरण सोडून द्या, रामकथा करतो मी आणि रामकथा करीत असताना वर्णन येतंय, इंद्रबारी चंद्र छत्र धरी यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी विदलेख करी दळण कांडण, मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या फावे, अरे आरसान दाविती जया पुढे त्याची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे, ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जया पुढे, तोची गणेश होऊनी बापुडे, गाढवाचे कळप गाडे चोहीकडे उडत असे. कुणाच्या श्रीमंतीचं वर्णन आहे? रावणाच्या. वा, ऐकणारे माणसं चांगलेत. 7 कोटी घरा रावणाची सोन्याची, कोटी कोटी, कौलाराची, इटाची, मातीची, छपराची, वाळूची सोडून द्या, डोक्या सुद्धा घेऊ नका. 2च रूमचं घर बांधतो माणूस, 2च रूमचं, पण ताकडगाव मधल्या चौकात कुणाला बोलून दे नाही, मी बांधले. रावणाच्या नखात सुद्धा बसणार नाही तुझं घर, इतकं भयानक रावणाची श्रीमंती. पण रावणाची सुद्धा इच्छा पूर्ण झाली. रावणाची पहिली इच्छा पुरवणं. रावण म्हणला स्वर्गाला शिडी लावेल, लावला का? आणि जर स्वर्गाला शिडी लावलीच असती रावणाने तर आपले पोरं बीडच्या संतोषी माता टॉकीजला कलंक पिक्चर पाहायला गेले नसते. हा, डायरेक्ट शिडी शिडीनी वरी रंबा अप्सरा पाहायला गेली असते. रावणाची दुसरी इच्छा, रावण म्हणे सोन्याला सुगंध आणील, आला का हो? जर सोन्याला सुगंध आलाच असता तर आपल्या लोकांनी ज्वारीन, बाजरीन, मकान, कडबन, कापूसून, गहून विकून वासावर अंगठ्या विकत घेतल्या असत्या, वासावर. रावणाची तिसरी इच्छा, रावण म्हणे खारा समुद्र गोड करीन, झाला का हो? हा, जर खारा समुद्र गोड झालाच असता तर आपल्या मराठवाड्याला टँकरची पाळी आली असती का? पटलं बघा कुणाला तरी? नाही महाराज. इथं रावणाची इच्छा पूर्ण झाली नाही. त्याच्या पुढे तुमचा माझा संसार खूप लहान आहे. 2 एकर जमीन आहे आपल्याला, त्याच्यात 50 घाण पाण्याचे नाले येतं. आणखीन सांग का, 1 चिपडी बायकून 2 शेंबडे पोरं. हे तुमचा माझा संसार रावणाचा पूर्ण झाला नाही. तुमचा माझा कधी होईल म्हणून सांगू का, साधू संत संसाराच्या दरवाजातच उभा राहत नाही, कधीच नाही. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता पुण्य धर्म केला. आज साधू संसाराचं दार तर सोडूनच द्या, पण साधू कधी देवाच्या दारात सुद्धा जात नाही. उदाहरण क्रमांक 1, पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवाच्या दारात गेले नाही, देव नाथ महाराजांच्या दरवाज्यात आहे. नाथ महाराज एवढे श्रीमंत साधूच नव्हते. नाथ महाराज किती श्रीमंत, थोडं व्यावहारिक सांगतो. जुन्या काळात ऐका, नाथ महाराजांच्या वाड्यावर तुमच्या माझ्यासारखी लोक नाथ महाराजांचं कीर्तन, भागवत, रामायण ऐकायला जायचे. कुठं? नाथ महाराजांच्या वाड्यावर. ऐकायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला नाथ महाराज 1 किलो गुळाची ढेप आणि 2 किलो हरभऱ्याची डाळ देऊन टाकायची. बोलत चला. कुणाला? ऐकायला येणाऱ्याला. आता ही अपेक्षा तुम्ही माझ्याकडून करू नका.
उलट तुमचाच गुळ मी खाणार आहे जातानी. ते नाथ महाराज होते, जाऊन द्या. नाथ महाराज किती श्रीमंत आणखीन सांगतो. एकदा नाथ महाराजांच्या वाड्यात चोरी झाली, चोरी. 24 चोर नाथ महाराजांच्या वाड्यात गेले. तुमच्याकडे चोर आहेत का? हा आहेत ना का नाहीत? नाही नसले सांगा, राहायला येतो. नाथ महाराजांच्या वाड्यात चोरी झाली. प्रकार असा झाला, 24 जण नाथ महाराजांच्या वाड्यात गेले. ऐका, आणि 24 जणांनं नाथ महाराजांचं एवढं सोनं चोरलं, एवढं सोनं चोरलं, उचलता न यावे एवढाले गाठोडे बांधले. किती जणांनं? 24 जणांना एवढं सोनं चोरलं, उचलताच येईना. प्रकार असा झाला, पहिल्याने दुसऱ्याच्या डोक्यावर दिलं, दुसऱ्यांनी तिसऱ्याच्या दिलं, तिसऱ्यांनी चौथ्याच्या दिलं, चौथ्यानी पाचव्याच्या दिलं, पाचव्यानी सहाव्याच्या, सहाव्यानी सातव्याच्या, सातव्यानी आठव्याच्या, आठव्यानी नवव्याच्या, असे 23 जण निघून गेले. खाली किती राहिले पोरांनो? एक. पोरं बी चांगलं ऐकते तू. एक राहिला. 23 निघून गेले. त्या एक जणांना बाकीच्या 23ला हाक मारल्या. हाक अशीच मारली असेल ना. तानाजी मालुसनी कोरपड फेकली होती वरी. काय नाव आहे तिचं? यशवंती. त्या तानाजीच्या आवाजानं कोरपड चिटकली होती पोरानं वरी जाऊन. असा आवाज काढला होता त्याने, भयानक काढला होता. नाही तर आताचा तानाजी असता तर, तानाजी इथला नाही बरं का. आताचा तानाजी म्हणला असता, यशवंती बेटा जातेस का ग? ती म्हणली असती, तिकडच मर मर तिकडच. तर तिने आवाज काढला होता तानाजीने तसा, यशवंती. त्या आवाजानं यशवंती जाऊन चिटकली. तसं त्या चोराने हाक मारली, अरे तुम्ही 23 जण गेले निघून, हे सोन्याचं गाठोडं मला कुणी उचलून द्यायचं? तेवढ्यात त्याचा आवाज ऐकला नाथ महाराजांनी. नाथ महाराज बाहेर आले, घराची कडी उघडली आणि त्याला म्हणले, ए राजा, अरे थांब, जाऊ दे त्या 23 जणांना, तुझं सोन्याचं गाठोडं मी उचलून देतो. मी. जमतंय ना? तुमच्या गावात आहे का नाथ महाराज एखादा असला? हा नाही असला तर सांगा, येतो संध्याकाळी आम्ही सगळेजण. हा अहो, ही तरी नाथ महाराजाची व्यवहारिक श्रीमंती, व्यवहारिक ओरिजिनल आणि परमार्थिक. ऐका, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भारे निरवंती त्यांचे पाय, अनन्य भक्ती भारे निरवंती त्यांचे पाय, भक्ती भारे आरती स्वामी एकनाथा, ओ आरती स्वामी एकनाथा. वा 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 वा. उत्तर एकच आहे. देव कावडीने पाणी वाहतोय नाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराज गेले नाही, देव आलाय. आणखीन एक उदाहरण सांगतो, म्हणजे पहिलं चरण कळण. ऐका, राम प्रभू वनवासाला निघाले आणि राम प्रभू वनवासाला जात असताना 14 वर्षाचा वनवास, आणि 14 वर्ष जर वनवासात जायचं असेल तर माझ्या आईची कौशल्य मातेची भेट होणार नाही, माझ्या आईचं दर्शन होणार नाही. म्हणून राम प्रभू कौशल्य मातेच्या सदनी जातात. ऐका रे उदाहरण, घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल. आणि कौशल्य मातेचं दर्शन घेतात. मा मी वनवासाला चाललो, मा मी वनवासाला चाललो. कौशल्य माता म्हणते, राजा रामा, अरे वनवासाला जाऊ नये, वनवासाला जाणं तुला शोभा देत नाही, तू वनवासाला गेलं नाही पाहिजे, तू रघुनंदन आहेस, तू एका राजाचा पुत्र आहेस, जाऊ नको वनवासाला. राघव म्हणतात, नाही मा मला जावाच लागेल. ते कौशल्य माता म्हणते, राघव तुला जायचंय वनवासाला, पण असं कोणतं कारण आहे की तुला वनवासाला जायचंय? राम प्रभू म्हणतात, ए मा, तू जशी आई आहे ना माझी, तशी माझी एक आई वनवासात आहे आणि त्या आईच्या दर्शनाकरता जायचंय. बापरे, असं म्हणल्यावर कौशल्य मातेच्या डोळ्यात पाणी आलं. आणि कौशल्य माता म्हणते, राघव, आई माझी मावशी नाही रे, आई माझी काकी नाही, माझी मामी नाही रे, आई माझी आत्या नाही रे. विश्वाच्या पाठीवर राघवा, माईसारखं प्रेम कुणीच करीत नाही. आणि सांगू द्या गड्या, माय खूप प्रेम करते महाराज. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी हंबरुनी, अरे वासराले चाटते जेव्हा गाय,
तिच्यामध्ये दिसते माझी माय ओ, दिसते माझी माय. या बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात माझ्या माईचा आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून ती मले पाजत जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसते माझी माय. रोज रोज दारू पिऊन माईला मारी बाप, आणि थर थर कापेयाने लागे तिले झाप. अरे कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय, की तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. की हंबरून इतकं प्रेम करते आई, खूप प्रेम करते हो. आणि कौशल्या माता तेच म्हणते, राघव डोळ्याला पाणी आलं रे. आई माझी मावशी नाही, पण ऐका ना, राघव म्हणतात, ए मा तू तर माझी जन्मानंतरची आई आहे, पण मा मी ही जन्मायच्या अगोदर माझी एक आई वनवासात आहे, आणि त्या भाग्यवान आईचं नाव आहे शबरी माता. वा, इतके लोक तुम्ही कीर्तन ऐकताय रोज. इथं येऊन एखादा तरी महाराज म्हणला का हो की शबरी माता रामप्रभूकडे अयोध्येला चालत चालत गेली? कुणी म्हणलं का? नाही. उलट ती म्हणायची, आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना. अरे रामा रघु नंदना. रोज म्हणायची, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महिलांनी म्हणायचं, सगळ्या शबरी मातींनी म्हणायचे माझ्या मागा. एवढा गजर कीर्तन सफल होईल. अरविंद महाराज घ्या यांना सगळ्यांना, आणि महाराष्ट्रभर जाऊ द्या महिलांचा हा जप. इतका सुंदर म्हणा माझ्या माग, जय राम श्रीराम जय राम जय जय राम. वा, हा हो, आणखीन मोठीने म्हणायचा, आणखीन आवाज काढायचा. हो, आपला इथं आवाज नाही निघणार यांचा. पाण्याला जाऊ दे ना हिरीवर किंवा नळाव, भांडे बिंडे घेऊन, आणि ह्यांच्यातले ह्यांच्यात भांडणं लागाव, लय आवाज निघतो. का तुला मग लय आवाज निघतो. जाईन बर का म्हातार. हो, म्हातार जायचं. घाबरले का बाबा? ह्या अशा भांडणं खेळतात, काय करावं? सगळ्या माऊल्याने माझ्या मागे आवाज काढा. आता बघू, फक्त माता माऊल्याने म्हणायचा, पुरुष नाही. माता माऊल्याने म्हणलं की पहिलं चरण करण. सगळ्यांनी टाळी वाजून म्हणा, आवाज काढा, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा वा. हे श्रीराम जय राम जय जय राम. वा, किती छान. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा वा. धन्यवाद. तुम्ही नका टाळ्या बाजू. माणसं नुसतं अर्ध्या बटाट्यावनी बघते तिकडं बघा ना. नुसतं माझ्या कट 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 का बांध कोरलाय. आता महिलांची बारी झाली, किती छान म्हणल्या हो तुम्ही. अशी मुंगीवनी लाईन, हा मस्त स्वरात म्हणल्या. आता महिलांची बारी झाली, पुरुष लोक. बघू आता आहे का नाही, तयारीत पोरांनो एकदम सावधान.
असं महिलांची बारी झाली. तुमचा जप आता. आपल्याला महिलापेक्षा भारी म्हणावं लागेल बरं का, नाही तर आपला पॅनल गेला म्हणून समजा. हे असा जप म्हणा, टाळी वाजवायची, घाबरायचं नाही, लाजायचं नाही, काय नाही. बोला माझ्या मागा सगळ्यांनी राधे कृष्णा 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 राधे राधे. लोक म्हणते तूच म्हण तूच, पैसे तू घ्यायला म्हणाय आम्हाला लावायला. आपलं एक जणाने मला कीर्तनात प्रश्न विचारला होता, महाराज महिलांचे आवाज लयच गोड असते तो आणि माणसाचे आवाज अजिबातच गोड नसते तो. माणसाच्या नेमकं नळड्याला झालंच काय. हो मी त्याला म्हणलं राजा, महिला मंडळीचा आवाज याच्यामुळे गोड असतंय, त्या कधी व्यसन करीत नाहीत, सुपारी नाही, बडीशेप नाही, तंबाखू नाही, काही नाही काही नाही. आपले बिड्याचे कटलं हानू हानू बेजार आहेत. सिगरेटी हाणायलेत, बिड्या हाणायलेत, गांजा हाणायलेत, त्यामुळे आपले आवाज खलास झाले. ऐका, अशीच म्हणायची माझी शबरी माता, रोज म्हणायची. पाहता काय, अयोध्येचा राम माझ्या शबरी मातेच्या आश्रमात आला. उत्तर एकच आहे, शबरी माता गेली नाही, देव आला, देव. माझा हाच प्रश्न आहे आणि हेच उत्तर आहे की बस तुकाराम महाराज सुद्धा भंडारा डोंगरावरती जायचे, देवाकडे गेले नाही महाराज. भंडारा डोंगरावरती जाऊन दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे है दैवत, माझ्या मनाला गोछंद, नित्य गोविंद गोविंद. अरे तुले हरी का नाम. रोज 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 भजन म्हणायचे. शेवटी आहे का नाही, रोज भजन म्हणायचे माझे तुकाराम महाराज. आणि सांगू का, संतोष महाराज सारखा कीर्तनकार असेल, यांच्यासारखा कीर्तनकार असेल ना, बरं का माऊली, आपल्याला लोक पुढे असले तरच असं मूड येतो कीर्तन करायला. पण तुकाराम महाराजाचं तसं नव्हतं. महाराजाच्या पुढे एक बी माणूस नसतो द्या, त्यांचं भजन वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती. रोज भजन करायचे. मग ऐका ना, देवाने यावं तुकाराम महाराजांचा असा हात धरावा. हो तुकाराम महाराज, किती दिवस झालं, काय भक्ती तुमची, काय प्रेम आहे तुमची महाराज, काय भावना आहे तुमची, पण आमच्याकडे तुम्ही कधीच आले नाही. जाऊन द्या हो, नका येऊ. आज मी तुमच्याकडे आलोय महाराज, आज तुमच्याकडे आलो असेल ना महाराज, तर सांगा बरं तुमची नेमकी इच्छा काय, काय तुमची मागणी. त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या वा वा अत्यंत गोड. तुकोबरा म्हटले, देवा तू म्हणतोस ना, म्हणून माझी एकच इच्छा आहे, माझी एकच मागणी,
मला माझ्या जातीचा पाहिजे, माझी ये जातीचे मज भेटो कोणी, माझी एवढीच मागणी. पण ते भगवंताने प्रश्न विचारला, तुकाराम महाराज अहो वारकरी तर जात मानित नाही आणि तुम्ही कसे म्हणाले माझी ये जातीचे मज भेटो कोणी. तुकोबराय सुद्धा म्हटले, देवा मला सुद्धा तेच सांगायचंय, वारकरी कधी जात मानित नाही, वारकरी कधी कुळ मानित नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा किंवा नपा हे याती कुळाचा विचार. याच्या उलट यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी सकळांशी येथे आहे अधिकार. अरे खट नट यावे शुद्ध होऊनी जावे, सगळ्यांनी आलं पाहिजे. आमुची माळी याची जात, अरे शेत शेत लावू बागाईत. कोण म्हणतोय हो? आमचे सावता बाबा. ऐका रे, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. आणखीन सांग का प्रमाण. नर हरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस, देवा तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. तुम्हाला हे बी नाही कळलं. आता ऐका एक उदाहरण सांगतो. वारकरी जात मानित नाही, कुळ सुद्धा मानित नाही. उदाहरण त्याच्या करताय, कधी गेलेच पंढरपूरला तुम्ही, तर पंढरपूरला नामदेव पायरीकडे जाताना काय असतं माहिती का, असे दुकानं असतात. दुकानं कशाचे, कुठं पकवाज विकणाऱ्यांचं दुकान, कुठं माई विकणाऱ्याचं दुकान, कुठं नेहरू विकणाऱ्याचं, धोतर विकणाऱ्याचं दुकान, त्याच्या पुढे फुलावाल्याचं दुकान, त्याच्या पुढे पेड्यावाल्याचं दुकान, आणि त्याच्या पुढे कॅसेटवाल्याचे दुकान असतं. बघा, हे कॅसेटवाल्याने एक फंडा चालू केला होता काही वर्षापूर्वी. जे वारकरी संप्रदायातले शब्द आहेत का नाही, ज्ञानोबा तुकोबा विठोबा, हे शब्द काढायचे, नवीन नवीन कॅसेट मीठ टाकायचे, कॅसेट फोकसला आणायचे आणि लोकांना विकायचे. आणि प्रत्येक वर्षी एक गाणं निघलं होतं. तेव्हा आज 3 वर्षापूर्वी एक निघलं होतं, चांदन चांदन झाली रात विठोरायाची, पाहत होते वाट. कुणाची? विठोरायाची. काही बी लोक गाणे काढतात. त्याच्या गेल्या वर्षी एक काढलं होतं, हॅलो मी पांढरंग बोलतोय, तुझी बायको तुला नीट बोलाय ना, पांढरंग बोलतोय म्हणे. काय माणसं शोकांत ते काय घेतात लोक कॅसिटी. जाऊ द्या. त्याच्या गेल्या वर्षी एक निघलं होतं, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी. मागच्या आजी अशा करतात, टकडक टकडक टकडक. आणि जुन्या काळातील गाणी इतके भारीत महाराज, रोज कीर्तनात सांगतो आम्ही. जुन्या काळातील विचार, जुन्या काळातील गाणे इतके सुंदर आहे. आताचे गाणे भंगार आले पोरण, काय डीजे काय नाचत राव. मी नगरहून चाललो होतो शिक्रापूरला कीर्तनाला, नेमकं गणपतीच्या पिरियडमध्ये गणपती बापाचं कीर्तन माझं, आणि असं डीजे पोरं नाचत होते रोडवर. माझी गाडी इकडून चालली होती, माझी कार गाडी. ती डीजे एवढा वाजत होता महाराज, 12 बेस होते त्याला, 12 बेस. 12 बेसचा डीजेच पाहितला नव्हता आतापर्यंत पोरांनो. इतका तुफान वाजत होता तो, इतका तुफान की आमची गाडी अशी करायला लागली, ठकडा अशी उडत होती महाराज गाडी जाग्यावर. इतकं भयान. काय ते गाणे आलेत राव, काय जुन्या काळातले गाणे. आमच्या आजीने एक कविता शिकवली होती मला, हिरव्या हिरव्या तुळसाबाई. 103 वर्षाची झाली म्हातारी परसू, आणखीन मराय नाही. माझी मराव ह्यो भाव नाही माझा, पण जुन्या काळातील गाणे लय शिक किती. हिरव्या हिरव्या तुळसाबाई त्यानी कचंचल, तिला नाही नाक डोळे, तिने भुलविले गोपाळ. कोण शिकली? म्हातारी हो. काय जुन्या काळातील, काय जुन्या काळातील गवळणी असायच्या. अग आई नको गे, आई नको
नको गे आई मज मारू नको गे नाही नाही मी पाहिली माती पाहिली माती. काय गवळणी नाहीतर आताचे गाणे बर काय गाणे निघले काय माणसं निघले राव. माझ्या कीर्तनातील एक वाक्य घरी घेऊन जा. तुम्ही कीर्तन विसरा पण जुना काळ आणि ज्या मायबापाने जन्म दिलाय ना त्या मायबापांचे संस्कार आणि संस्कृती विसरू नका. कीर्तन कमी ऐका हो. कुठपर्यंत कीर्तन ऐकता काय महाराज होय काय गाडी काय फेटाय काय आवाज होय काय बोलतोय राव काय लोकांना सांगतोय. अजिबात ऐकू नका. संस्कार जोपासा संस्कार. पोरांनी बापाचं ऐकलं पाहिजे महाराज ह्याचं नाव कीर्तन आहे. आईनं मुलीचं ऐकलं पाहिजे मुलीनं आईचं ऐकलं पाहिजे. आमच्या गावातल्या एका पोरीचं लग्नच जमाना 30 वर्षी झाली गोडमी. माय म्हणती हा 30 वर्षाची घोडमी झाली. माय म्हणती पोरगा आलं की नापास करतोय पोरगा आला की नापास करतोय पोरगा आलं की नापास करतोय. नेमकं झालंय काय काय झालंय नेमकं. ती पोरगी पाहुणे आली की काही बी बोलायची बैठकीत मधीच. ती पोरीची माय म्हणली आता पाहुणे आले आणि बैठकीत जर बोलली कोण खालीच देते. पोरगी म्हणली नाही आता नाही बोलत. प्रकार असा झाला पोरगा असा येऊन बसला त्याच्या पाठीमागे त्याचे मायबाप आणि पोरगी अशी मधी होती रूम मध्ये तिच्या मागे तिची माय. पण प्रकार असा होता ज्या पोरीला पाहुणे बघायला आले ते पोरग होतं तोत्र. तोत्र म्हणजे बोबड बोबड म्हणजे तुतानं तुतानं म्हणजे गेंगानं. ह्याच्या पुढे शब्दच नाही तर पोरग होतं तोत्र. जे पोरग तोत्र होतं ना ते बघायला आलं ते होतं तोत्र. आणि ती पोरगी होती की नाही ती पोरगी बी होती तुत्री म्हणजे तुतानी गेंगानी. ती पोरगी तुत्री पोरग तोत्र. ती पोरगी अशी मधी पोरगा येऊन बसला त्याच्या मागं त्याचे मायबाप आणि ती पोरीची माय म्हणली जा पाण्याचा ग्लास घेऊन नेऊन दे पोराला. ती अशी पोरगी बाहेर आली पाण्याचा ग्लास घेऊन. पण प्रकार असा झाला पोरगी अशी पुढे आली आणि त्या प्रकार असा झाला पोराच्या खांद्यावर बसला असं लाईटीवरचं किडू. कुठं आपा महाराज खांद्यावर काळं किडू नसतं ते फुर्र करत ते काळं किडू बसलं इथं पोराच्या खांद्यावर. आता पोरं मायबापाचं ऐकत नाही संस्कार राहिले नाहीत हे सांगतोय बरं का. मुली सुद्धा आईचं ऐकत नाही तर भाकर टाक म्हणलं तर टाकीत नाही तर तूच टाक म्हणतात. ऐकत नाहीत पुरी महाराज हो. लगेच शाळेत जाते तर कॉलेजला जाते तर ऐकत नाही. त्या पुरीने पोराच्या खांद्यावरचं ते किडू पाहितलं. माय काय म्हणली होती बोलायचं ऐकतात का पुरी. ते पोराच्या खांद्यावरचं किडू पाहितलं. आता पुरीने गबासत का नाही. पोरगी त्या किड्याकडे बघून कसं करते इकडं बघा ना. तिडा 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 पोराने गबासत ना. पोरग म्हणताय तू ताय तिडा तू ताय. क्या नमुन्याचे लोक झाले काय ह्याचं काय महाराज होय किरण महाराज. कोणी कोणाचं ऐकत नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही म्हणून ऐकलं पाहिजे महाराज. आणि कीर्तन भजन कशासाठी हे संस्कार जपले पाहिजेत महाराज ह्याच्यासाठी. आणि हा मोबाईल आहे हा मोबाईल ह्या मोबाईलला वर्षातून ह्या 8 दिवसामध्ये चार्जिंग करून घेतली पाहिजे. आणि जर नाही चार्जिंग झाली मोबाईल संध्याकाळी 7-8 वाजता डुलतच येणार. त्याची चार्जिंगच उतरती महाराज. जुन्या काळात असायचे काय गाणी असायचे काय कविता असायच्या. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. ऐ मेरी ज़मीं तू हंसती रहे तूने शेर के बच्चे पाले हैं. फीका न पड़े कभी रंग तेरा जिस मुंह से निकलते खून बहे. हाय हो 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 अरे हो 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 हो. असे गाणे म्हणायला पाहिजे तो. लोक गाणे म्हणते काय कविता आहेत महाराज. माझी विनंती कशा बी कविता आणि कशा बी गाणे म्हणू का. जुन्या काळात छान असायचं मस्त गाणे असायचे. वासुदेवाची ऐकावानी जगात नाही रामर. दाम करी काम येड्या दाम करी काम र दाम करी काम येड्या
काम करी काम. काय गाणे असायचे महाराज. अरे एकच राजा इथे जन्मला, हो हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते किल्ल्यावर. राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, हो 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव वा वा जय हो किल्ल्याच्या दगडावर. गाणी असायची महाराज. काय ह्याचं राहिलं काय ह्याचं काय. जुन्या काळात छान असायचं. जाऊन द्या आपलं लांबील उदाहरण आहे ऐका. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. वेळ माझा संपत आलाय, घरी घेऊन जा एवढं उदाहरण ऐका. वेशेची मुलगी आहे कानोपात्रा. वेशेची मुलगी कुणाला म्हणतायत. बाप न जाणे तत्वता माता दाऊनी सर्वदा ऐका. आणि अशा वेशेच्या मुलीला सुद्धा वारकरी संप्रदायानं पांडुरंगानं साधू संतानं स्वतःच्या मंदिरात जागा दिली. उत्तर देत चला. गेलेच कधी पंढरपूरला तर पहिलं दर्शन कानोपात्रेचं का देवाचं. हो कानोपात्रेचं. किती महाराज मेले माझ्यासारखी तिथं. काय एखाद्याची समाधी पांडुरंगाच्या मंदिरात नाही. याचं कारण आहे महाराज अपवित्र कुळातील मुलीला सुद्धा वारकरी संप्रदाय स्वतःच्या मंदिरात जागा देत असेल तर न पाहे आती कुळाचा विचार. महाराज कळलं हो. वारकरी जात मानित नाही, काही नाही काही नाही काही नाही. तुकाराम महाराज कसे म्हणतात. माझी ये जातीचे मज भेटो कोणी. महाराज कोण तुमच्या जातीचा सांगा ना, कळलं पाहिजे. त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात आहे. आवडी जहार हो क्या बात है. ऐसे याचे मनी अर्थ माझे. ऐका. तुकाराम महाराज म्हटले देवा तू विचारलं म्हणून सांगतो. माझ्या जातीचा कोण. आवडे ज्या हरी अंतरापासून. ज्याला हरी अंतकरणापासून आवडतो ना देवा तो माझ्या जातीचा आहे. मग कुणाला आवडला. पहिला क्रमांक लागतो बजरंग बलीचा.
अरे अंजनीच्या सुत तुला रामाच वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हनुमंतरायाच्या गदेने हाणलं पाहिजे तुम्हाला. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. अरे हनुमंतरायानं एक जणांनी भगवंताला हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतराय काय नुसतं सारखं म्हणतात श्रीराम माझ्या हृदयात आहेत, जानकी माता माझ्या हृदयात आहे, लखन माझ्या हृदयात आहे, खरंच हृदयात आहे का दाखवा ना तुमच्या. अहो हनुमंतरायाने छाती फाडली तर राम प्रभूचं दर्शन दाखवलं होतं महाराज. आपण जर छाती फाडली ना नुसतं बिड्याचा धुपणच निघन बाहेर. हो इतका हनुमंतरायाचा ना आपल्यात फरक आहे महाराज. म्हणून पहिला क्रमांक आहे हनुमंतरायाचा, भगवंत हृदयात साठवला. हे हनुमंतराय तुकाराम महाराजांच्या जातीचे. मी रोज कीर्तना सांगतो रोज, अरे देवाला हृदयात साठवा, देवावरती प्रेम करा. तुकाराम महाराजांच्या जातीचे व्हालच. पण जाता जाता सांगतो, रोज देवावरती जर प्रेम केलं ना दादा तुम्ही तुकाराम महाराजांच्या जातीचे व्हाल. पण ऐका, देवासहित देशावरती जर प्रेम करत असताल ना तर पोरांनो आणखीन सांगतो गड्या, नक्की तुम्ही देशावरती प्रेम करत असताल तर तुम्ही तुकोबाराच्या जातीचे व्हाल. माणसाने केलं पाहिजे देशावरती प्रेम. हो नक्की करा. बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुका आहे ऐका, आणि पाटोदा तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षात गेल्या काही महिन्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये एक सैनिक होऊन गेला. त्या सैनिकाचं नाव आहे तौसिफ शेख. तरणा बांड सैनिक देशाची सेवा करत होता. आणि सैनिकाचं एक जीवन खूप सुंदर आहे महाराज. देशाची सैनिक सेवा करत असताना जात पात नाही, धर्म पात नाही, कधीच नाही महाराज. मराठी, कुणबी, माळी, धनगर, तेली, लमण, वंजार, चंपार, कुंभार, महार, मुसलमान सगळ्या जातीचे सैनिक असतात रे. पण फक्त भारत माता ही माझी आई आहे आणि आईची सेवा मला आयुष्यभर करायची हे त्यांच्या लक्षात असतं महाराज. अरे दिलेल्या आईबापाची, जन्म दिलेल्या आईबापाची सेवा तर करायचीच, पण भारत माता ही एक माझी आई आहे, माता आहे. विश्वाच्या पाठीवर फक्त भारतालाच माता म्हणल्या जातं का? कधी ऐकलं लंडन माता? हा ऐकलं का ऑस्ट्रेलिया माता? ऐकलं का साऊथ आफ्रिका माता? ऐकलं इंग्लंड माता? नाही. ऐकलं का चीन चीन न का भाऊ, चीन लय भयानक आहे महाराज. चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट निघल्या पण कोरोनाच ओरिजिनल निघलाय. लय अवघडे डॉक्टर साहेब येते, ते भयानक डोकं दुखले त्या कोरोनाने. दुसऱ्या देशाला चीन माता म्हणलं जातं का? फक्त भारत माता. आणि या सैनिकाच्या लक्षात तेवढंच असतं महाराज, आईची बापाची सेवा तर करायचीच, पण या भारत मातेची सुद्धा सेवा करायची. ऐका रे, कधीतरी सैनिकाच्या बायकोचा विचार केला पाहिजे आपण, कधीतरी त्या सैनिकाच्या आई वडिलाचा विचार केला पाहिजे. थोडक्यात सांगणारे मी तुम्हाला ऐका. त्या तौसिफ शेखचं जीवन असं होतं महाराज, तरणा बाण सैनिक होता हो, खूप देशावरती प्रेम करायचा हो. नुकतंच लग्न झालं होतं हो त्याला, एक छोटा मुलगा, एक छोटी मुलगी. पण ऐकायला मुलाबाळाचा विचार न करता, बायकोचा विचार न करता भारत मातेची सेवा करीत होता. आणि भारत मातेला म्हणत होता, माँ हम जिएगे और मरेगे ऐ वतन तेरे लिए. अशी शपथ घेतली होती, माँ शेवटच्या श्वासापर्यंत तुझी सेवा करणार. आणि ऐका रे, करत होता सेवा. दुर्भाग्य त्याचं, छातीत 2 गोळ्या गेल्या आणि तो तौसिफ शेख आपल्या देशासाठी शहीद झाला. धारातीर्थी जमिनीवरती पडला रे मायबाप. आणि जमिनीवरती पडल्यानंतर शेवटच्या क्षणाला भारत मातेला सलाम करतोय. भारत मातेला म्हणतोय, मा तुझ्यासाठी जगायला मिळालं ग मा, तुझ्यासाठी मरायला मिळालं ग मा. मा इथून पुढचं आयुष्य तुझ्यासाठीच घालणार होतो मा, पण मामाचं भाग्य ग, या वयातच हे जीवन तुला मी समर्पित करतो गड्या मा. भेटलाच कधी पुनर्जन्म मा तर दुसऱ्या जन्मात सुद्धा सैनिक होऊनच येईल मा आणि तुझी सेवा करील मा. जातोय रे शेवटच्या क्षणाला तो तौसिफ शेख आणि भारत मातेला म्हणतोय, मा जिंदा रहने के मौसम बहुत है मगर ये जान देने की रुत रोज आती नहीं.
हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खूह में नहाती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले, हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, तू मेरा कर्मा, तू मेरा तू मेरा अये वतन महबूब मेरे, अरे तुझ पे दिल कुर्बान है, हम जिएंगे और मरेंगे, अये वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, वाह हे वतन तेरे लिए, हो दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए, ला 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 ला, भारत माता की हा तौसिफ सलाम करतोय भारत मातेला, स्वतःचा प्राण समर्पित करतोय. उत्तर एकच आहे, हा तौसिफ शेख तुकाराम महाराजांच्या जातीचा, कारण देशाची सेवा केली. जाता जाता दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाला पूर्णविराम. रोज कीर्तनात सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाराच्या जातीचे आहेत. कारण हे जात म्हणजे तुमची माझी नाही बरं का, मराठी कुणबी माळी धनगर तेलिले मानी वंजार कुंभार जंभार हे नाही. जातीचा म्हणजे एका विचाराचा, जातीचा नाम विचाराचा, आणि एक विचार भारत देशाचा झाला पाहिजे, त्याच्यासाठी कीर्तन आहे, त्याच्यासाठी सप्ताह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म टिकवला. धर्म, अरे धर्मावरती प्रेम करा, तेव्हा तुकोबाराच्या जातीचे व्हाल. देवावरती तर कराच, देशावरती कराच, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दादा हिंदू धर्म टिकवलं ना, राजासारखी धर्मावरती तुमची निष्ठा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. रोज छत्रपती शिवाजी महाराजाविषयी कीर्तनात बोलतो. एक पोरांनी प्रश्न विचारला, का हो संतोष महाराज रोज छत्रपती शिवाजी महाराजाविषयी कीर्तनात बोलता, छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? त्याला म्हटलं, राजा माझे छत्रपती शिवाजी महाराज जरी देव नसले ना, पण या महाराष्ट्रात भारतात मंदिरामध्ये देव ज्यांच्यामुळे जिवंत आहे ना, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे अशा वाघिणीचा तो छावा हो, जमतंय. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित. हा चलून द्यायचं ना पोरांनो, चल हा काढा 5-5 रुपये. प्रतापगडच्या पायथ्याशी खान हो, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची नाही त्याच जाणीव शक्तीची, करेल काही कल्पना युक्तीची रजे, करेल काही कल्पना युक्तीची रजे, करेल काही कल्पना युक्तीची रजे. अरे महाराजाने नृप घेतला हो,
अरे महाराजानं निरोप घेतला दंडवत घातला भवानीला अन तसच त्या आई जिजाऊला हे पाणी आलं आईच्या डोळ्याला अरे वकुत हे बंगाल देव कसला वकुत हे बंगाल देव कसला वकुत हे बंगाल देव कसला मासाहेब एकदा वाड्यामध्ये उभा होत्या ऐका घरी घेऊन जा 2 मिनिटं राहिले माझे वाड्यामध्ये उभा होत्या आणि मा साहेबाला आई साहेबाला कोंडाण्यावरचा हिरवा ध्वजा होता हिरवा झेंडा होता ना डोळ्यात चलत होता मा साहेब उभ्या होत्या ऐका पुढं आणि छत्रपती शिवाजी माझे राजे मागून आले आणि मा साहेबाला म्हणतात आई साहेब काय विचार करताय काय तुमच्या डोक्यात आहे काय विचार चालू आहे मा साहेब म्हटलं शिवबा हे राजा ऐक ना या कोंडाण्यावरती जो हिरवा ध्वजा फडकतोय ना हिरवा झेंडा आहे ना मला त्याच्या ऐवजी भगवा पाहिजे रे भगवा पाहिजे माझं एवढी इच्छा पूर्ण करशील का एवढं स्वप्न पूर्ण करशील का अरे तो का आत्ताचा पोरगा होता का माईला वापस बोलणारा माईला न ऐकणारा नाही रे साक्षात रे त्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेबाला म्हणले मासाहेब तुमचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय वापस येणार नाही मासाहेब हा शिवबा आणि पाहता काय मासाहेबाचं स्वप्न उरी बाळगलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजानं हातात भवानी तलवार घेतली डाव्या हातामध्ये ढाल घेतली जिरे तोफ घातला डोक्यावरती मुकुट घातला घोडा सज्ज केला आणि मायबापाचं वचन त्यातली त्यात आई साहेबाचं वचन राजाने पाळलं आणि निघाले राजे हे दिले वचन मासाहेबा वचन पूर्ण करी दिले वचन मासाहेबा वचन पूर्ण करी शिवराजा गो माझा राजा ग शुभ राजा ग अरे माझा राजा ग बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला घोड्यावरी राजा ग वा 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 ऐका अरे छत्रपती शिवाजी महाराज तर शूर होतेच वीर होतेच पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीचे घोडे होते का नाही घोडे सुद्धा एवढे वजनदार होते घोडे जर पळायला लागले ना तर घोड्याच्या पायाचा आवाज टप 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 अरे टप 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 घोडे चाली माझ्या शिवराची टप 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 घोडे चाली माझ्या शिवरायाची दिले वचन दिले वचन मासाहेबा अरे दिले वचन मासाहेबा वचन पूर्ण करी अरे दिले वचन मासाहेबा वचन पूर्ण करी शिवराजा गो अरे माझा राजा गो अरे शुभा राजा ग माझा राजा ग ए बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला घोड्यावरी वा 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 बसला घोड्या बसला घोड्या छत्रपती शिवाजी महाराज की वा सप्ताह वा कार्यक्रम वा 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 मागून टाळी आली बो आहे का नाही माग बसलेले माणसं वा आणि ह्याला म्हणतात नियोजन ह्याला काय भावना आहे महाराज तुमची पुढचे सगळे म्हणले राव माग का पाकिस्तानचे का नाही ना झालं आपलं कीर्तन ऐका 9:15 चालू झालं होतं आणि काय 11:25 हा चलून द्यायचं का हा असं आहे का वा 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 आणि टाकड गावच्या सगळ्या गावकऱ्याचं माझ्यावरती प्रेम आहे बरं का कारण की मी तो वर्ष श्राद्धाला आलतो तेव्हा धन्य ते संसारी अभंग घेतला होता तिकडं आलो होतो तेव्हा 60वीला हरी अभंग घेतला होता गणपतीमध्ये आणि परत इथं तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून असं रोज कीर्तनात सांगतो सगळ्या मावळ्यांनी एक गर्जना करायची माझ्या मागं
आणि नंतर कीर्तनाला पूर्ण विराम बरं का. चलवून देतो 10 मिनिटं वा. ह्यांना रोज उभं राहायचंय बरं का. पण नाही नाही तुमची हा काळजी करू नका. ऐका घेऊ तुम्ही नाराज नाहीत ना. नाहीत ना विष्णू महाराज. 5 मिनिटं हे माझ्यावरती प्रेम करणारे महाराज घेऊ 5 मिनिटं या पोरांसाठी घेऊ. ऐका अशी गर्जना करा. सफल झालं ए स्वयंपाक बोलू नका. सगळ्यांनी असा हात वरी करायचा आहे. करा हात वरी. आई भवानीचा आशीर्वाद तुमच्या माझ्या पाठीशी राहावा म्हणून गर्जना करायची. पोरांनो अशी गर्जना करा. संतोष महाराजाचं कीर्तन वर्षभर विसरलं नाही पाहिजे तुम्ही बरं का. आणि काय भवानी मातेचा आशीर्वाद होता राजावरती महाराज. अरे आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला. अरे तुझी माऊली वारी संकटाला. अरे आई कृपा करी माझ्यावरी जग वितुरत सरी. अनाज गोंधळाला ये गोंधळा मांडीला भवानी गोंधळाला ये. अंगात यायचं एखाद्याच्या हातवरी करा. असं करा हातवरी हो. अशी गर्जना महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की. मागचा आवाज रे मागचा आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे हर हर अरे हर हर अरे हर हर. जय भवानी. हरी जय भवानी. हरी जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. भारत माता की जय. जवान अरे जय जवान अरे जय जवान. तूने नाही पाणी पाजिले मेल्यावरी ती रडतो कशाला. अरे उगीच तान नको देऊ घशाला. मी तुझ्यासाठी प्राण रोखिले रे बाळा. तूने नाही पाणी पाजिले तळप त्या उन्हात आणि रक रक त्या रानात. राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी ओ मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. हो दर नर 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 वा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. आणि असंच प्रेम तुमचं सप्ताहावरती राहू द्या. आमच्यावरती राहू द्या. हीच प्रभूचरणी प्रार्थना. विडोबा रको माई